1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी ही मागणी केलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष नागो गानार यांनी। सर, तुम्ही सरकारकडे ही मागणी केली, काय मागणी आहे? आणि आता सरकारची आर्थिक स्थिती नाही आहे जुने पेन्शन देण्याची। महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना 31 ऑक्टोबर 2005 पर्यंत शासनाने अस्तित्वात ठेवली आणि 1 नोव्हेंबर 2005 पासून नवीन पेन्शन योजना सुरू केली। परंतु आम्ही खाजगी शाळेतील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी दुर्भागी आहोत की ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत झाली। त्यांच्या पदाला आणि त्यांच्या शाळांना 100% अनुदान 1 नोव्हेंबर 2005 नंतर मिळालं। या कारणासाठी त्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली। याकरता मी आमदार असताना सातत्याने सभागृहात लढलो, भांडलो, विषय मांडला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला। शासनाने कन्व्हिन्स झाल्याचं नाटक केलं, परंतु निर्णय घेतला नाही, आदेश दिला नाही। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा यांनीही कबूल केलं, घोषित केलं की आम्ही यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही। हे जे 28,500 शिक्षक कर्मचारी आहेत की जे 1 नोव्हेंबर 5 पूर्वी नियुक्त झाले, पण त्यांच्या पदांना 100% अनुदान 1 नोव्हेंबर 5 नंतर मिळालं, म्हणून त्यांना जुनी पेन्शन योजना देयक ठरवली नाही, नवीन पेन्शन योजनेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं। हा त्यांच्यावर अन्याय आहे, तर त्यांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। किती शिक्षक आहेत सर? असे सुमारे 28,500 आहेत। त्यातले जवळपास 3 ते 4 हजार शिक्षक चिंताग्रस्त बनून या जगातून निघून गेले आहेत। म्हणजे एक 24-25 हजार शिक्षक आहेत, त्यातले जवळपास 8,000 शिक्षक रिटायर्ड झालेले आहेत। त्यांना मोलमजुरी करावं लागते। काही आमच्या महिला शिक्षिका तर जे काम मिळेल ते करून उदरनिर्वाह करतात आहे, पेन्शन नाही। त्यामुळे ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्या शिक्षकावर अशी दुरावस्था शासनाच्या या धोरणामुळे येणं हे खेदजनक आहे। शासनाने याचा विचार केलाच पाहिजे आणि त्या सर्वांना 1 नोव्हेंबर 5 पूर्वी अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळेत नियुक्त झालेले आणि 100% अनुदान हे 1 नोव्हेंबर 5 नंतर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय काढावा आणि शासनाप्रती संवेदना दाखवा, आपल्या समाजाप्रती संवेदना दाखवावी, ही विनंती। सर, शेवटचा प्रश्न माझा, सरसकट जुन्या पेन्शनची पण मागणी होते। सरसकट जुन्या पेन्शनची मागणी ही राज्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे। तीही मागणी घेऊन आम्ही लढतोच आहोत। त्या मागणीच्याबद्दल आमचं म्हणणं आहे की पेन्शन हा आम्ही आमच्या सेवा काळात मिळवलेला हक्क आहे, तो अबाधित ठेवला पाहिजे, तो आम्हाला दिलाच पाहिजे। आणि म्हणून 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जी नवीन पेन्शन योजना आणि ती रद्द करून 31 ऑक्टोबर 2005चा शासन निर्णय वित्त विभागाचा रद्द घोषित करून सर्वांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय घोषित करावा। तसेच खाजगी शाळेतील शिक्षकांची सेवा ही MEPS रूल्स 1981च्या अंतर्गत येते आणि MEPS रूल्स 1981च्या नियम 19 मध्ये आजही जुनी पेन्शन योजना देय असल्याची तरतूद आहे। त्यामुळे राज्यातल्या खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना MEPS रूल्स 1981 मधल्या नियम 19 नुसार जुनी पेन्शन योजना देय आहे, हेच शासन पुन्हा घोषित करून त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।